नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 यातील शेवटचा टॉपिक अभ्यासत आहोत. लिंगभाव निगडित समस्या. याचे मी टप्प्याटप्प्याने पार्ट केलेले आहे आणि आपण त्यानुसार पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये जेवढा पोर्शन मी शिकवणार आहे त्याच्या नोट्स मी इथे व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या आहेत. पुस्तकामध्ये जे मुद्दे आहेत त्या व्यतिरिक्त जी थोडीफार एक्स्ट्रा माहिती आहे ती मी इथे लिहिलेली आहे. शक्यतो पुस्तकातलीच माहिती लिहायचं किंवा ते रिपिटेशन मी टाळलेलं आहे. तर आपण हा जो पोर्शन अभ्यासणार आहोत तर तुम्ही तो पहिले वाचून घ्या. हे ब्लॅकबोर्डवरचं सगळं तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या आणि त्यानंतर माझा हा व्हिडिओ बघा. आणि अभ्यास पूर्ण वाटल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही आवर्जून कळवा कमेंट बॉक्समध्ये. तर आपण आता सुरू करू. लिंगभाव निगडित समस्या. तत्पूर्वी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक जो पोर्शन बघितला होता गरिबी, दारिद्र्य आणि विकास, त्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 31वर बघा, हा इथे थोडंसं विचारलेलं आहे तुम्हाला की उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय, तर मोठे मोठे जे उद्योग आहेत जसे आता आपण टाटा, बिर्ला, अंबानी यांचे उद्योग समूह बघतो. तर हे उद्योग समूह यांच्या झालेल्या नफ्यातला काही भाग समाजातल्या गरीब लोकांसाठी किंवा समाजातल्या सोयीसुविधांसाठी म्हणून खर्च करतात. तर त्यालाच त्यांचं सामाजिक उत्तरदायित्व म्हटलं जातं. की उद्योग करत असताना जो काही नफा प्राप्त होतो तो या समाजाने त्यांचे प्रोडक्ट घेतल्यामुळेच त्यांना हा नफा मिळतो किंवा त्यांच्या उद्योगाला चालना मिळते. तर त्यांचंसुद्धा या समाजाप्रती काही उत्तरदायित्व असतं आणि त्याच भावनेतून ते आपल्या नफ्यातला काही हिस्सा या समाज उपयोगी कार्यांवर खर्च करत असतात. आणि काही जी सामाजिक संस्था समाजाच्या हिताच्या सरकारमार्फत चालवल्या जातात तर अशा संस्थांनासुद्धा ते देणगी स्वरूपात काही रक्कम देत असतात किंवा ते स्वतः NGO चालवतात आणि त्या माध्यमातून समाजातल्या गरजू लोकांसाठी ते कार्य NGO मार्फत ते कार्य करत असतात. CSR म्हणजे कंपल्सरी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे हे जे उद्योग आहेत यांचं सामाजिक उत्तरदायित्व, याचं शॉर्ट फॉर्म CSR आहे. आणि हे उद्योग जे काही निधी देत असतात त्यांच्या नफ्यातला या सामाजिक कार्यासाठी, तर जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सहस्त्रक विकास ध्येय अभ्यासले त्यासाठीसुद्धा हा निधी खर्च केला जात असतो. आणि भारतामध्ये संसदेद्वारा 30 ऑगस्ट 2013ला कंपनी अधिनियम पारित केला गेला आणि असा हा कंपनी अधिनियम पारित करणारा भारत हा पहिला देश आहे की जिथे कंपन्यांना, मग त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात, आपण खूप खोलात जाणार नाही या कायद्याच्या, पण एक माहिती असावं म्हणून, तर कंपन्यांना कंपल्सरी हा निधी द्यावा लागेल आणि समाजहितासाठी त्यांचा सहभाग त्यांनी नोंदवणं हे आता कायद्याने त्यांना एक कंपल्शन केलं गेलेलं आहे की एक निश्चित असा त्यांच्या प्रॉफिटमधला पर्सेंटेज, तो निधी त्यांनी ह्या कार्यासाठी खर्च करावा, एक त्यांचं उत्तरदायित्व म्हणून. तर एकंदरीत थोडी माहिती मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण बघणार आहोत लिंगभाव निगडित समस्या. आपण बघितलं की काही समस्या आणि विषय हे एकमेकांशी निगडित असतात. किंबहुना
त्या समस्येमुळे पुढचा एक जो विषय असतो किंवा जी एक बाब असते ती गंभीर बनत असते आणि यातनं एक नवीच समस्या निर्माण होत असते. म्हणजे समस्यांचा किंवा विकासाच्या गोष्टीच्या किंवा इतर बाबींचा आपापसात कुठेतरी एक आंतरसंबंध असतो किंवा एकावर दुसरं डिपेंड असतं, एकामुळे दुसऱ्यावर प्रभाव पडत असतो. तर यातीलच आपण उदाहरण म्हणून घेतलं तर जसं आपण म्हटलं होतं की गरिबी, दारिद्र्य आणि या दारिद्र्यामुळे मानवी जीवन हे मूलभूत गरजा पूर्ण करून सन्मानाने जगणं, कुठेतरी यांचं एकमेकांशी रिलेशन आहे. दारिद्र्यामुळे ते शक्य होत नाही. तसंच पर्यावरण आणि शाश्वत विकास हे जर आपण बघितलं तर पर्यावरणाचा ऱ्हास जितक्या झपाट्याने होईल तेवढंच शाश्वत विकासापासून आपण दूर जाऊ. म्हणजे हे विषय किंवा समस्या ह्या एकमेकांशी अंतर्गतरित्या जोडलेले असे आपणास दिसतात. तर त्यातलाच एक पुढचा टप्पा आपल्याला इथे अभ्यासायचा आहे की गरिबी आणि स्त्रिया. की आज समाजामध्ये भारताचा विचार केला किंवा जागतिकही विचार केला तरी स्त्रिया जी आज जगाची अर्धी लोकसंख्या आहे स्त्रियांची, तर ही लोकसंख्या किंवा स्त्रिया गरिबीमुळे स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या जगण्यावर काय इफेक्ट होतो आहे हे आपल्याला बघायचं आहे. बरं, फक्त गरिबीमुळे हा इफेक्ट होतो आहे का, किंवा त्यांची जी कंडिशन आहे, जी स्थिती आहे, जे स्थान आहे, त्याला रिझन फक्त गरिबी आहे का, की लिंग भाव निगडीत जो भेदभाव केला जातो हे पण याला कारणीभूत आहे. तर अशा पद्धतीने समस्या आणि विषय हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत की गरिबी, मागासलेपण आणि स्त्रिया. सुरुवातीला आपल्याला गरिबीचा स्त्रियांच्या परिस्थितीवर काय परिणाम होतो आहे हे बघायचं आहे आणि मग लिंगभाव निगडीत भेदभाव जो केला जातो त्यामुळे स्त्रियांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे किंवा त्यांचं स्थान, त्यांची परिस्थिती कशी आहे हे पण आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर जगातील निरनिराळ्या प्रदेशांमधील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्य, म्हणजे आपण इथे म्हणू की रूढी, परंपरा, त्या संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी हे बिलकुल ठरलेल्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी केल्या पाहिजे, ते त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. त्यानंतर वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव. आता इथे वस्तू म्हणू आपण तर तिथे आपल्याला असं म्हणता येईल की ज्या काही मालकी हक्क दाखवतो आपण, घरातल्या वस्तू म्हणा किंवा बाकी जमीन म्हणा, घर म्हणा, एकंदरीत मालमत्ता, या वाटपामध्येही म्हणजे वारसा हक्कामध्ये किंवा मुलाला आणि मुलीला हे देत असताना त्यामध्ये होणारा भेदभाव आणि स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे. आता प्रामुख्याने पुरुषसत्ताक समाज पद्धती किंवा कुटुंब पद्धती आहे. तसंच जी काही शासन आपण स्वीकारलं, मग ती राजेशाही असो, लोकशाही असो, यामध्ये सुद्धा एक शासनातला सहभाग, सत्तास्थानांवर स्त्रिया आरूढ असणं, यामध्ये आपणास असमानता दिसूनच येते. आणि पुरुषसत्ताक समाज किंवा कुटुंब पद्धती असल्या कारणाने सुद्धा जो एक प्रभाव आहे, निर्णय घेण्याची जी एक मुभा आहे, जो अधिकार आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला स्त्री व पुरुष या बाबतीत असमानता दिसून येते. आणि ह्या सर्व कारणांमुळे स्त्रिया कुठेतरी पुरुषांपेक्षा मागे आहेत किंवा त्यांना दुय्यम स्थान आहे किंवा त्यांच्या मताला कुठेतरी डावललं जातं आहे असं आपणास दिसून येतं. आणि त्याचं एकत्रित यांनी इथे असं म्हटलं आहे की ह्या सर्व कारणांमुळे गरिबीत स्त्रिया आहेत. इथे गरिबी हा अर्थ व्यापक दृष्टीने घ्यायचा आहे की गरिबीत आहे म्हणजे कुठेतरी त्यांना त्यांचा सहभाग, त्यांचं म्हणणं हे 100% समाजापुढे मानता येत नाही किंवा त्यांना सक्रिय सहभाग त्यांच्या
कॅपॅसिटीनुसार, क्षमतेनुसार कुठेतरी त्यांना देता येत नाही आहे, त्यांच्यावर बंधन आहे, अशा अर्थाने इथे आपण बघणार आहोत. मी पुन्हा एकदा असं हे रिपीट करते आहे की गरिबी, मागासलेपण आणि स्त्रिया ह्या मुद्द्याचा अभ्यास करत असताना जगातील निरनिराळ्या प्रदेशांमधील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्य, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे या कारणांमुळे गरिबीत असल्याचे दिसून येते. आता इथे त्यांनी काय म्हटलं आहे, जगातील निरनिराळ्या प्रदेशांमध्ये, म्हणजे इथे आपण भारताचा विचार तर करणारच आहोत, परंतु जागतिक स्तरावरही स्त्रियांची परिस्थिती कशी आहे हे सुद्धा इथे ढोबळमानाने आपल्याला बघायचं आहे. तर रूढी परंपरा, मालकी हक्क, वारसा हक्क ज्याला आपण म्हणतो, मुलामुलींमध्ये जे काही एक त्यांना देणं असतं त्याबाबत, आणि पुरुष आणि स्त्रीमध्ये समाजामध्ये पुरुषसत्ताक पद्धती असल्या कारणाने आणि शासनातलाही सहभागामध्ये स्त्रियांचा सहभाग हा नगण्य असल्या कारणाने सत्तास्थानेसुद्धा पुरुषांच्या हाती आहेत, आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम स्त्रियांच्या पिचण्यामध्ये, मागासलेपणामध्ये झालेला आपणास दिसून येतो. त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुलींना विना मोबदला घरगुती जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. आता इथे आपण विना मोबदला म्हणू किंवा अत्यल्प मोबदल्याच्या बदल्यातही आपण हे असं म्हणू शकतो. इथेच आपण एक घरगुती जबाबदाऱ्या, म्हणजे आपण ज्याला सर्वंट म्हणू, मेड म्हणू, म्हणजे कामं करणाऱ्या घरातल्या. आता गृहिणी म्हणून जेव्हा स्त्री घरातले कामं करते तेव्हा तिला त्याबद्दल कुठलंही वेतन मिळत नसतं, तर ते तिचं कर्तव्य म्हणून गृहीत धरलं जातं. पण जेव्हा एखादी स्त्री एक पगारी म्हणून हे कामं स्वीकारते त्यावेळीही तिला अत्यल्प असा मोबदला दिला जातो. त्या तुलनेत पुरुषांना मात्र कामाचा मोबदला स्त्रियांच्या तुलनेमध्ये अधिक मिळतो असं निदर्शनास येतं, आणि त्यामागे रिझन्स असे सांगितले जातात की स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त काम करतात, त्यांची काम करण्याची क्षमताही जास्त आहे, आणि त्यांचा आवाका हा सुद्धा जास्त आहे, असे रिझन्स तिथे दिले जातात. जरी सारखेच तास काम असेल, सारखंच काम असेल, तरीसुद्धा आपल्याला हा वेतनातील भेदभाव लक्षात येतो. स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. अनौपचारिक कार्यक्षेत्र म्हणजे जे संघटित नाही, असंघटित जे क्षेत्र आहे, जसं शेतमजूर आहे किंवा घरातले हाऊसहोल्ड कामं करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये मजुरी करणाऱ्या किंवा कारखान्यांमध्ये रोजंदारीवर जाणाऱ्या स्त्रिया, की ज्यांचं संघटन नाही आहे, कुठलीही संघटना नाही आहे, तर अशा क्षेत्रांमध्ये आपल्याला ह्या स्त्री कर्मचाऱ्यांची किंवा स्त्री कामगारांची संख्या अधिक आढळून येते. आणि कुठेतरी पुरुष सत्ताक मानसिकता असल्यामुळे या सर्व ठिकाणी स्त्रियांच्या हक्कांची कुठेतरी गळचेपी केली जाते, त्यांचे हक्क डावलले जातात. आणि म्हणूनच जेव्हा ही जाणीव या समाजातल्या, मग ते भारत असो की जागतिक स्तर असो, जेव्हा ही जाणीव व्हायला लागली की आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रियांची गळचेपी होते आहे, त्यांच्यावर अन्याय होतो आहे, त्यांना त्यांच्या हिश्श्याचा पाहिजे तो सहभागाची संधीच प्राप्त होत नाही आहे, तर 19व्या शतकामध्ये या पार्श्वभूमीवर जगात आणि भारतातही वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रीवादी चळवळींचा उदय झालेला आपणास दिसून येतो. आणि ह्या स्त्रीवादी चळवळींच्या उदय झाल्यावर ज्या काही आंदोलने झाली, ज्या काही स्त्री हक्कांसाठी ज्या काही मागण्या झाल्या, तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व शैक्षणिक हक्कांवर सातत्याने भर देण्यात आला. आता अशा ह्या चळवळी फ्रान्स, जर्मनी, व्हिएतनाम, लॅटिन अमेरिका या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येतात. आणि याची सुरुवात असं म्हटलं जाते की अमेरिकेतील गिरणी कामगार, वस्त्रोद्योगामधील ज्या कामगार महिला होत्या, त्यांच्या चळवळी
पासून किंवा त्यांच्या आंदोलनापासून ह्या स्त्रीवादी चळवळींची खरी सुरुवात झाली आणि स्त्रीविषयक प्रश्न हे मांडले गेले, त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं. आणि हे सगळं करत असताना मग जसजशी ही चळवळी आंदोलनं अनेक देशांमध्ये सुरू झाली, तर तेव्हा स्त्रियांना खरोखर काम करताना कोणत्या वैयक्तिक समस्या येतात, मग त्या समस्यांचं निराकरण कसं केलं जाईल त्यासंबंधी मार्गदर्शन करणारे सुद्धा पुढे आले. त्यांचा स्त्री म्हणून एक त्यांना जे डावललं जातं आहे, समाजाचा जो काही एक सुधारित वर्ग होता तो सुद्धा या स्त्री प्रश्नांबाबत, स्त्री हक्कांबाबत हस्तक्षेप त्यांनी सुरू केला. स्त्री हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवणं सुरू केलं असं आपण म्हणू, किंवा कुठेतरी समाजाने सुद्धा या स्त्री हक्क किंवा स्त्री चळवळीसाठी एक पुढाकार घेतला. आणि यामुळे कुठेतरी त्या त्या देशातल्या सरकारांना स्त्री हक्क रक्षणासाठी किंवा स्त्रियांच्या ह्या चळवळींमधून जे जागरण झालं, स्त्री हक्काबाबत स्त्री एक जी जागृत झाली आणि त्या संबंधात एक पुढे स्त्रियांसाठी त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी म्हणून कायदे केले गेले. विविध संस्था किंवा पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना लागणारी मदत केली गेली असं आपण म्हणू. आता भारताचा विचार केला तर भारतात स्त्री हक्कासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या. तत्पूर्वी आपण असं म्हणू शकतो की बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले ही महाराष्ट्रातली काही अशी नावं आहेत. सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, महर्षी केश कर्वे, त्यानंतर या सर्वांनी कुठेतरी स्त्री हक्कांसाठी, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान मिळावं म्हणून कुठेतरी आपल्याला कार्य केलेलं दिसतं. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध जो काही लढा दिला आणि त्यात त्यांना यश आलं. तर अशी सुरुवात भारतासारखीच अनेक देशांमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. अमेरिका, इंग्लंडमध्ये मतदान हक्क मिळावा स्त्रियांना यासाठी सुद्धा चळवळी केल्या गेल्या. कारण एकाच वेळी स्त्री पुरुषांना, पात्र स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क देणारा हा आपला भारत देश होता की ज्यांनी एकाच वेळी पुरुष आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला. पण इतर देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्येही स्त्रियांना आधी मतदानाचा हक्क नव्हता. पुरुषांना, त्यातल्याही विशिष्ट वर्गातल्या लोकांना हा हक्क होता. तर स्त्रियांना हा हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला हे आपण बघितलं. त्यानंतर वाङ्मयामध्ये जेव्हा स्त्रीविषयक लिखाण करण्यासाठी सुरुवात झाली, त्यामध्ये आपण म्हणू शकतो सँड्रा गिल्बर्ट, हेलन सिजू, एलन शोलवाटर, सिमॉन इत्यादी या लेखिकांनी स्त्री शरीरनिष्ठ अनुभव, स्त्रियांचं मनोविश्लेषण, त्यांच्या ज्याला आपण म्हणू स्त्रियांच्या भावभावना, त्यांचं सादरीकरण आणि ह्या त्यांच्या भावनांना, आविष्कारांना पुरुषी वर्चस्व किंवा पुरुषसत्ताक समाज जो काही दाबत होता यावर त्यांनी लिखाण केलेलं आहे की याचा परिणाम काय आहे. भारताचा विचार केला तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा प्रबंध अशा काळामध्ये लिहिला आहे 19व्या शतकाच्या सुरुवातीला की त्यावेळी पुरुषांच्या विरोधात बोलणंसुद्धा गुन्हा होता. अशा काळात त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आपणाला दिसून येतो. आणि या सर्वांचा परिपाक असा झाला की स्त्री ही स्व अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी, हक्कासाठी कुठेतरी जागरूक झालेली आपणास दिसते. भारतामध्ये स्त्री हक्कासाठी भारतात काही सामाजिक संघटना आजही आपल्याला कार्यरत असलेल्या दिसून येतात. ही स्त्रीवादी चळवळीचेच हे पुढचे टप्पे आहेत की याच चळवळीच्या माध्यमातून पुढे अशा संस्था अस्तित्वात आल्या की ज्यांनी स्त्रियांसाठी आधाराची भूमिका घेतली, कुठेतरी तिला तिचा हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी त्या कार्यरत आहेत. जसे राजकीय पक्षाशी निगडित आहेत शेतकरी महिला आघाडी, समाजवादी महिला सभा, श्रमिक महिला संघ. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संघटना आहेत ज्या स्त्रीविषयक कार्य करतात. नारी केंद्र, नारी अत्याचार विरोधी मंच, मैत्रिणी,
त्यानंतर स्त्री मुक्ती संघटना, बलात्कार विरोधी मंच, मनस्विनी, तलाक मुक्ती मोर्चा समिती. बघा, यामध्ये कुठेही एका धर्मासाठी ह्या संघटना नाहीत, तर एक स्त्री म्हणून, मग ती कुठल्याही धर्मपंथाची असो, तर एक स्त्री म्हणून तिच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी तिच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या, तिला आधार मार्गदर्शन करणाऱ्या ह्या सर्व सामाजिक संघटना आहेत. नारी समता मंच आहे इत्यादी. स्त्री प्रश्न, हक्क, सन्मान यासाठी न्यायपूर्ण व लढाऊ वृत्तीने स्त्रियांच्या हक्कांसाठी या संघटना आजही आपल्याला प्रयत्न करताना दिसतात आणि त्यांच्या प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश प्राप्त झालेलंही आपणास दिसून येतं. या सर्व ज्या संघटना म्हणू किंवा या चळवळी म्हणू, या संस्था म्हणू, ज्या स्त्रियांसाठी कार्य करत आहेत, तर त्यांनी सर्वसाधारणपणे लिंगभाव समानतेवर भाष्य केलेलं आहे. यांचं एकच धोरण आहे की स्त्री पुरुष समानता. जे काही कार्य आहे, सहभाग आहे, तर यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना सुद्धा तेवढाच हक्क आहे, कारण स्त्री या समाजाचा एक घटक आहे. किंबहुना अर्धा पार्ट आहे समाजाचा, अर्धी लोकसंख्या आहे ही समाजाची. तर इथे आता प्रश्न तयार होतो की लिंगभाव म्हणजे काय. यांनी काय म्हटलं की लिंगभाव समानतेवर भाष्य केलं. याचाच अर्थ काय की समानतेवर भाष्य केलं म्हणजे कुठेतरी लिंगभाव आधारित भेदभाव समाजामध्ये आहे, म्हणूनच समानतेवर भाष्य करण्याची गरज पडली. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे लिंगभाव म्हणजे काय. लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्य. समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्य आहे की स्त्री आहे तर असं, पुरुष आहे तर असं. उदाहरणार्थ स्वभाव. पुरुष कसा असला पाहिजे, बिलकुल खमका, त्याने रडू नये, पण स्त्रियांनी मात्र नजर वर उचलायला नको, आवाज मोठा करून बोलायला नको, आणि फक्त तिला दुःख झालं तर बोलायचं पण नाही, पण तिने टिपक गाळली तरी चालतात. म्हणजे स्त्रीसाठी रडणं ज्याला आपण म्हणू स्वाभाविक आहे, पण पुरुषांनी मात्र रडू नये, अशा पद्धतीने आपण स्वभाव म्हणू. नीतिमूल्य, रूढी परंपरा पुरुषांसाठी वेगळ्या, स्त्रियांसाठी वेगळ्या. जसं तुम्ही जर आधीचा मध्ययुगीन काळ बघाल तर पुरुषांना पत्नी वारल्यानंतर दुसरा विवाह करणं मूल्यच होतं, चालत होतं, नीतीत बसत होतं. पण स्त्रीनी मात्र पती वारल्यानंतर दुसरं लग्न करणं, पुनर्विवाह हे मात्र नीतीला धरून नव्हतं. तर अशा प्रकारे स्त्री पुरुषांचे स्वभाव, नीतिमूल्य, भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो लिंगभावामध्ये. लक्षात घ्या की स्त्रियांनी असं असावं, पुरुषांनी असं असावं, आणि या वैशिष्ट्यांवरून तो भेद केला जातो की जो करू नये पण केला जातो. लिंगभाव निगडीत दृष्टिकोन, स्त्री पुरुषांमधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांचा संसाधनांवर असणारा हक्क, कामाचे विभाजन, मागण्या व समस्या यावर भाष्य करतो. लिंगभावामुळे जो भेदभाव केला जातो, निसर्गनिर्मित जो भेद आहे स्त्री पुरुषांमध्ये तो तर मान्यच आहे, परंतु या व्यतिरिक्त जे अधिकार स्त्री पुरुषांना समाजामध्ये राहत असताना मिळायला हवे, त्यामध्ये मात्र लिंगभावावरून भेद व्हायला नको, पण तरीही तो भेद केला जातो. आणि म्हणूनच लिंगभाव निगडीत दृष्टिकोनामध्ये, कारण समानता जर आणायची आहे तर कुठेतरी या समस्येवर भाष्य करणं गरजेचं आहे. आणि लिंगभाव निगडीत दृष्टिकोन म्हणूनच जिथे स्त्री आणि पुरुष म्हणून भेद केला जातो अशा गोष्टींवर, अशा समस्यांवर भाष्य करतो. इथे तुम्हाला त्याचे काही मुद्दे दिले आहेत, जसं स्त्री पुरुषांमधील हितसंबंधांवर, त्यांच्या भूमिका कशा असाव्यात, त्यांचा संसाधनांवर असणारा हक्क कसा असावा, कामाचं विभाजन कसं असावं, आणि त्यांच्या काही एक नैसर्गिक मागण्या असतात गरजेनुसार, व ह्या इतर समस्या यावर हा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन काय करतो, भाष्य करतो. आणि असं आहे की या बाबतीत तरी स्त्री आणि पुरुष म्हणून भेदभाव होऊ नये. जसं कामाचं विभाजन जर सारखं असेल तर वेतन सारखं असायला हवं. त्यानंतर संसाधनांवर असणारा हक्क स्त्री आणि पुरुषांचा समान असायला हवा. सत्ता सहभागामध्ये पण त्यांना समान संधी मिळायला हवी. शिक्षण घेणं, आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांना कुठेतरी पूर्ण संधी मिळायला हवी. आणि हे होत नाही आहे, भेदभाव होतो आहे आजही स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत. या
प्रकारांमध्ये. आणि म्हणूनच यावर हा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन काय करतो आहे, लक्ष केंद्रित करतो आहे आणि कुठेतरी भाष्य करतो आहे, जेणेकरून या समस्येचं निराकरण होऊन समानतेकडे, लिंगभाव समानतेकडे वाटचाल होईल. अशा पद्धतीने हा दृष्टिकोन भाष्यही करतो आणि कुठेतरी समस्यांचं निराकरणसुद्धा या चर्चांमधून, भाषामधून आपल्याला मिळू शकतं. तर सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला अनेक वेळा लिंगभाव आधारित जो काही भेदभाव दिसतो तो आपण आता अभ्यासला. अनेक आता जेव्हापासनं स्त्री हक्काबाबत जागृती आली किंवा समाजाचा हा अर्धा भाग अविकसित मागासला राहून चालणार नाही. जर देशाचा पूर्ण विकास करायचा असेल तर समाजाच्या संपूर्ण सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे. ह्याच धोरणानुसार अर्थसंकल्पामध्ये, म्हणजे लिंगभावावर आधारित अर्थसंकल्पामध्ये आपण असं म्हणू की खास एक निधी तरतूद केली जाते स्त्रियांविषयक समस्यांचं निराकरण करण्यासाठी. आणि विशेषत्वाने याचा, ज्याला आपण म्हणू की स्त्रियांच्या गरजेकडे लक्ष देऊन हा निधी दिला जातो आणि त्याचं बरेचसे पॉझिटिव्ह परिणाम आज आपल्याला स्त्रियांच्या बाबतीतल्या समस्यांचं निराकरण करताना, त्यांना सोयीसुविधा पुरवताना आपल्याला झालेला दिसून येतो. तर या लिंगभाव समानतेमध्ये यामध्ये समान हक्क, आता समान हक्क कोणाला, तर स्त्री आणि पुरुष. आता इथे आपण मुलं, मुली, बालक, बालिका असं सर्वार्थाने स्त्री पुरुष असं स्त्रीलिंगी पुल्लिंगी असा भेद घेऊ शकतो. सामाजिक समानता म्हणजे सामाजिक स्तरावर वावरताना सुद्धा स्त्री आणि पुरुषांना समान हक्क असले पाहिजे. समाजात वावरत असताना जे काही ते आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व्यवहार करतात त्यामध्येही त्यांना समान अधिकार असले पाहिजे. राजकीय समानता जी आपल्या देशामध्ये संविधानाद्वारेच स्त्री पुरुषांना राजकीय समानता प्राप्त झालेली आहे. लिंगभाव प्रति न्याय इत्यादींचा समावेश होतो. लिंगभाव प्रति न्याय म्हणजे स्त्री आणि पुरुष हा नैसर्गिक भेद मान्य करून इतर जे आपले ज्याला आपण म्हणू की नैसर्गिक भेदाव्यतिरिक्त आपण जे काही एक अधिकार, हक्क उपभोगतो ते मात्र दोघांनाही सारखे मिळावे. कायद्याद्वारे किंवा देशाच्या नियमांद्वारे, राज्यघटनेद्वारे. तर इथे लिंगभाव प्रतिन्याय म्हणजे दोघांसाठी पण तो एक नैसर्गिक भेद वगळता बाकी सर्व गोष्टी दोघांसाठी सुद्धा, स्त्री पुरुषांसाठी समान असल्या पाहिजे. 1970 नंतर महिला सक्षमीकरण ही एक महत्त्वाची संकल्पना आणि तत्वप्रणाली मानली जाऊ लागली. किंबहुना या चळवळींचा हा परिपाक होता की कुठेतरी महिलांचं सक्षमीकरण घडवून आणणं ही काळाची गरज आहे. सर्वार्थाने जर मानवी समाजाला विकास साधायचा असेल तर महिला मागास राहून चालणार नाही, कमजोर राहून चालणार नाही, तर त्यांचंही सक्षमीकरण आवश्यक आहे. मग सक्षमीकरण म्हणजे काय, ते इथे ढोबळमानाने तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना, आता इथे शोषित व्यक्ती म्हणजे कोण, ज्या दुर्बल आहेत, गरजू आहेत, ज्या स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, दारिद्र्यात आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागासल्या आहेत, आरोग्याच्या दृष्टीने पण त्यांना पाहिजे ते सुविधा मिळत नाही आहेत, त्यामुळे अनेक रोगांशी ते सामना करत आहे. या सर्वार्थाने आपण येथे शोषित हा शब्द घेणार आहोत. स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. सक्षमीकरण म्हणजे काय, की अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना, त्यांचं सक्षमीकरण केल्यानंतर या शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. ताबा मिळवता येतो म्हणजे स्वतःचं आयुष्य सन्मानाने सर्व मूलभूत गरजा पूर्ण करून आत्मनिर्भर होऊन आत्मविश्वासाने त्यांना जीवन जगता येतं. त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात आणि घेतलेले निर्णय योग्य रीतीने अंमलबजावणी त्यांची करू शकतात, या अर्थाने आहे इथे. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात.
या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो. आता ताकद आणि आत्मविश्वास, शिक्षण झालं की एक आत्मविश्वास येतो आणि शिक्षणाच्या जोरावर रोजगार प्राप्त झाली की कुठेतरी एक ताकद येते की मी माझ्या गरजा, माझ्या मिळकतीवर, माझ्या मेहनतीच्या मिळकतीवर मी पूर्ण करू शकतो. ही ताकद येणं, ज्याला आपण आर्थिक म्हणू. आरोग्य, पैसा असला तर तुम्ही आरोग्याच्या सुविधासुद्धा प्राप्त करू शकता. म्हणजे सर्वार्थाने या व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो आणि हे प्राप्त होण्यासाठी शिक्षण आणि रोजगार हे आवश्यक आहे. तिचा स्वाभिमान वाढतो. कुठेतरी मी माझ्या कष्टाने जगते आहे, कोणा पुढे हात पसरत नाही आहे. इथे कुठेतरी एक सन्मानाची भावना, स्वाभिमानाची भावना निर्माण होते आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. शिक्षणामुळे काय योग्य अयोग्य, आपले अधिकार कोणते आहेत, आपल्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर आपण आपल्या संरक्षणासाठी कसा लढा देऊ शकतो किंवा कुठे दाद मागू शकतो, या सगळ्या गोष्टींची जाणीव झाल्यामुळे कुठेतरी अन्यायाला प्रतिकार केला जातो. सक्षमीकरणाच्या प्रक्रियेस सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय आणि राजकीय अशा बाजू आहेत. हे सक्षमीकरण फक्त आर्थिक रूपाने करायचं आहे का? नाही. तर हे सक्षमीकरण सामाजिक, म्हणजे समाजातल्या अन्याय अशा रूढी, प्रथा, परंपरा विरुद्धसुद्धा स्त्रियांना, ज्या त्यांच्यासाठी परंपरा म्हणून नाही पण पुरुषांसाठी ते बंधन नाही, पण त्या नावाने यांच्यावर बंधनं लादलेली आहेत, तर त्यांना ती बंधनं झुगारून देता आली पाहिजे. आर्थिक म्हणजे त्या स्वतः आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. मानसशास्त्रीय, सतत ताण नको डोक्याला किंवा सतत लोक काय म्हणतील. मानसशास्त्र, त्यांच्या मनातले जे एक, ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक भाव आहेत करण्याची, एक जशी पुरुषांना मोकळीक आहे सर्व गोष्टी, तशीच मोकळीक यांना मिळाली तर कुठेतरी आपण म्हणतो की त्या वागणुकीचा, त्या परिस्थितीचा प्रभाव आपल्या विचारांवर, आपल्या मानसिक अवस्थेवर होतो. म्हणून इथे मानसशास्त्रीय आणि राजकीय सहभागाद्वारे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग, अशा ह्या सक्षमीकरणाच्या, म्हणजे स्त्रीला खरोखर सक्षम करायचं असेल तर ह्या सर्व अंगांनी तिला सक्षम करावं लागेल आणि त्याद्वारे ही संधी स्त्रियांना देऊन किंवा त्यांना बरोबरीचं स्थान देऊन कुठेतरी स्त्री पुरुष असमानता नष्ट करून समानतेची प्रस्थापना करावी लागेल. आर्थिक म्हणा, राजकीय म्हणा, सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीला समान हक्क, समान संधी, रोजगाराची संधी, शिक्षणाची संधी, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की एक सन्मानाने जगण्याचं तिला एक मोकळीक मिळायला हवी आणि या सर्व समान दर्जा, विकासाची संधी आणि याद्वारे समाजाच्या या अर्ध्या लोकसंख्येच्या अर्ध्या घटकाचाही विकास होईल आणि एकंदरीत समाजाचा समतोल विकास होईल. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास होईल, कोणताही घटक मागे राहणार नाही. सक्षमीकरणामध्ये ह्या गोष्टी अपेक्षित आहेत, गृहीत आहेत. जागतिक राजकारणात 1980 सालापासून लिंगभाव निगडीत प्रश्नांचे महत्त्व वाढीस लागले. जशा जशा या स्त्रीवादी चळवळी जगामधल्या अनेक देशांमध्ये चालू झाल्या, पुढे या चळवळी आंदोलनांच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये कायदे तयार झाले आणि मग ह्या प्रश्नाने एक जागतिक स्वरूप घेतलं आणि जगामध्ये या लिंगभाव निगडीत जो भेदभाव होतो यावर खुल्या रूपाने चर्चा सुरू झालेल्या आपणास दिसतात. कारण तिकडे जगाचं लक्ष वेधल्या गेलं आणि आधुनिकीकरण विकासामुळे जग जवळ येत होतं. जग जवळ आलेल्यामुळे समस्या कुठे कशा आहेत, सारखेपणा काय आहे, नेमकं जागतिक दर्जामध्ये किंवा जागतिक स्तरावर स्त्रियांचा दर्जा उंचवण्यासाठी, त्यांना समान संधी प्राप्त करून देण्यासाठी, हक्क दर्जा प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल याकडे
जागतिक नेतृत्वाचं म्हणा किंवा विविध जगातल्या देशातील सुधारकांचं किंवा स्त्रीवाद्यांचं लक्ष वेधलं गेलं. आणि याचा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात लिंगभाव निगडीत दृष्टिकोन विकसित झाला, की असा दृष्टिकोन जो स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव करणार नाही. निसर्गाने जो केला आहे त्या व्यतिरिक्त जे काही आता समाजातून मिळत आहे त्यामध्ये भेदभाव होणार नाही. यामध्ये लिंगभावाचे विश्लेषण म्हणजेच पुरुषांच्या आणि महिलांच्या अस्मितांचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते, की पुरुषांना जसा स्वाभिमान आहे, अस्मिता आहे, तसंच स्त्रियांचाही स्वाभिमान आहे, काही गरजा आहेत, त्यांनाही संधी हव्या आहेत, त्यांच्याही अस्मितांचं पोषण व्हायला हवं. आणि हा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावरच लक्ष केंद्रित करतो. आपण लिंगभाव म्हणजे काय हे आधीच पाहिलेलं आहे. लिंगभाव निगडीत दृष्टिकोन कशावर भाष्य करतो आहे, तर या स्त्री पुरुष अस्मितांवर तर करतोच आहे, तर स्त्री पुरुषांमधले हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांचा संसाधनावर असणारा हक्क, सत्ता सहभागामध्ये असणारा सहभाग, कामाचे विभाजन, त्यांच्या मागण्या, परिस्थितीनुसार गरजेनुसार इत्यादी समस्या या मागण्यांवर, या समस्यांवर भाष्य करतो आहे. स्त्रिया आणि पुरुषांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा परस्परांपासून भिन्न असतो. हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोनाचे गृहीतक असते, की स्त्री एका बाबीकडे, विषयाकडे वेगळ्या अँगलनी बघते आणि पुरुष मात्र त्याच बाबीकडे वेगळ्या अँगलनी बघतो. कारण दोघांचं मानसशास्त्र वेगळं असतं, विचार करण्याची पद्धत, स्त्री सुलभ पद्धत आणि पुरुष एक पद्धत ही वेगवेगळी असते, असं यांचं गृहीतक आहे. ही भिन्नता या गटांना असलेल्या विभिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवांमुळे येते. तर हा जो दृष्टिकोनातला बदल आहे किंवा यांच्या विचारसरणीतला एखाद्या घटनेकडे बघण्याचा जो काही फरक आहे दोघांच्या नजरेतला, दृष्टिकोनातला, तर हा का, की त्यांना आतापर्यंत जे काही सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभव आलेले आहेत, म्हणजे पूर्वापार आलेली सामाजिक परंपरा आणि ऐतिहासिक अनुभव, म्हणजे भूतकाळामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत जे एक नियमावली होती त्याद्वारे जे अनुभव येत गेले, त्यातनं यांचा हा दृष्टिकोन असा भिन्न आहे. महिलांच्या यापूर्वी डावलल्या गेलेल्या योगदानास आपल्याला माहिती आहे, की आज तर खुलेपणाने स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करत आहेत, स्वतःचा नावलौकिक वाढवत आहे, कर्तव्य आणि कार्यतत्परता सिद्धच करत आहेत, यशस्वी पण ठरत आहेत. सुरुवातीला पण स्त्रिया त्यांच्या परीने आपलं योगदान देतच होत्या, पण आधीच्या काळात त्या योगदानाला ज्याला आपण म्हणतो की पाहिजे तेवढा प्रसिद्धी मिळत नव्हती किंवा त्यांच्या त्या योगदानाला किंमतच दिली जात नव्हती, डावललं जात होतं. महिलांच्या यापूर्वी डावलल्या गेलेल्या विविध क्षेत्रातील योगदान हे डावललं गेलेलं होतं आणि या योगदानास लिंगभाव निगडीत दृष्टिकोनामुळे मान्यता मिळण्यास सुरुवात झाली. जेव्हा आता समाजाचा दृष्टिकोन बदलला जागतिक स्तरावर आणि भारतामध्ये सुद्धा, तर स्त्रियांच्या कार्याला सुद्धा मान्यता मिळायला लागली, महत्त्व मिळायला लागलं, किंबहुना त्यांच्या या कार्याला, त्यांनी केलेल्या या कर्तव्याला कुठेतरी पावती मिळायला लागली, की ह्यांचं सुद्धा या कार्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणूनच हे कार्य सिद्धीस गेलं. म्हणजे त्यांच्या कार्याला या लिंगभाव निगडीत दृष्टिकोनामुळे कुठेतरी स्त्री पुरुष समानता, पुरुषांच्या कार्याचं जे कौतुक होतं तसंच कौतुक स्त्रियांनी केलेल्या कार्याचं सुद्धा व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनामुळे यांच्या ह्या योगदानास मान्यता मिळायला लागली, महत्त्व मिळायला लागलं. महिलांच्या वेगवेगळ्या अदृश्य कार्यभागांचे विश्लेषण होऊ लागले. अनेक वेळा स्त्री शांत राहून कार्य करून जाते, अनेक वेळा स्त्री शांत राहून कार्य करते, किंबहुना कधीकधी तिने ते कार्य आटपूनही घेतलं असतं पण त्याची दखलसुद्धा घेतली जात नाही, ते गृहीत धरल्या जातं. जसं घरगुती कामगार, म्हणजे घरातली स्त्री अनेक कामं
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सतत कामं करत असते, पण कोणालाही त्याची जाणीव नसते किंवा ते दखल घेण्याजोगंच नसतं. ती कारण कुठलाही गाजावाजा न करता, त्याचा डामडौल न करता ते तिचं एक कर्तव्य म्हणून ती तिचे कामं करत असते. स्थलांतरित कामगार म्हणजे आज बांधकामावर आहेत, उद्या शेतमजुरी करतात आहे, परवा ऊस तोडणीवर आहेत. असे जे कामं मिळतील, स्थलांतर, जिथे जसे कामं मिळतील तसं तसं ते कामं करत असतात. ज्या जागी मिळतील त्या जागी ते तसे तसे कामाच्या अनुषंगाने स्थलांतर करत असतात. मुत्सद्द्यांच्या पत्नींचे योगदान हे यासाठी महत्त्वाचं आहे की असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो किंवा तिचा मूक पाठिंबा असतो. मग तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचं उदाहरण घ्या की डॉक्टर आंबेडकरांना ज्या आपण म्हणतो की ज्या महान पदावर आपण आज विराजमान केलेलं आहे, त्या पदावर त्यांना बघण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. वेळप्रसंगी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्यांनी आंबेडकरांना सुद्धा आर्थिक पुरवठा केलेला आपणास दिसून येतो. आणि त्यांनी हा खंबीर पाठिंबा त्यांना दिल्यामुळेच आज आंबेडकर इतकं महान कार्य करू शकले. अशाच अनेक मुत्सद्द्यांच्या पत्नी आहेत. जसं आपण म्हणू की शिवाजी महाराजांनी आज जे काही स्वराज्य स्थापन केलं, निर्माण केलं, त्यामागे कुठेतरी त्यांच्या आईची जी भूमिका होती, जिजामातांची जी भूमिका होती, ती तर खूपच महत्त्वपूर्ण होती. पण सोबतच सईबाई, सोयराबाई यांनी सुद्धा त्यांच्या या स्वराज्य संकल्प कार्यामध्ये कुठेतरी मागची बाजू सांभाळून घेतली. छत्रपती संभाजींच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी सुद्धा ती बाजू सांभाळलेली आपणास दिसते. जागतिक स्तरावरची मुत्सद्दी घ्या तुम्ही, त्यांची उदाहरणं घ्या तुम्ही, अब्राहम लिंकन म्हणू आपण. तर अशा पद्धतीने मुत्सद्द्यांच्या ह्या पत्नींनी त्यांची सावली बनून त्यांच्या मागे राहून कुठेही स्वतःच्या प्रतिमेचं बळजावपणा न करता त्यांना मूकपणे पण खंबीरतेने साथ दिली. त्यांचं कर्तव्य, त्यांची कार्य त्यांनी निभावली आणि त्यांना याची झळही पोहोचू दिली नाही. आणि म्हणूनच ते अनेक क्षेत्रांमध्ये असे अनेक पुरुष आपल्याला पुढे आलेले दिसतात. कारण मागे त्यांची जी बाजू आहे, कुटुंबाची म्हणा किंवा सामाजिक उत्तरदायित्व म्हणा, ते त्यांच्या पत्नींनी, माता, भगिनी, आता आपण इथे स्त्री म्हणू तर इथे हे सगळे आले, त्यांनी भक्कमपणे सांभाळलेली होती. या सर्व कार्यांचं विश्लेषण आता की स्त्री कोणत्या कोणत्या भूमिकेतून कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये कार्य करते आणि जे आतापर्यंत कधीही या कार्यांची चर्चा झाली नव्हती, ते अदृश्य स्वरूपातले होते. कारण ते समाजासमोर येतही नव्हते आणि समाज त्याला महत्त्वही देत नव्हतं. पण या लिंगभाव निगडीत दृष्टिकोनांमुळे स्त्रियांच्या ह्या सर्व कार्यांची दखल घेतल्या गेली. त्याचसोबत या दृष्टिकोनामुळे संपूर्ण जगातील महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केलं गेलं. आणि जेव्हा या लिंगभाव निगडीत दृष्टिकोनातून या समस्यांवर भाष्य सुरू झालं, चर्चा सुरू झाले, कुठे संमेलनं, कुठे वैचारिक सत्र, आणि त्यातून जगातील समस्त महिलांच्या समस्या, त्यांच्या समस्येची कारणं, त्याच्यावरच्या उपाययोजना, मार्गदर्शन, ह्या एकंदरीत हे मंथन जागतिक स्तरावर सुरू झालेलं आपणास दिसून येतं. लिंगभाव असमानता ही संपूर्ण जगासाठी एक व्यापक समस्या आहे. म्हणजे लिंगभावमुळे जो काही स्त्री पुरुष भेद केला जातो तो फक्त एका क्षेत्रात केला जात नाही, तर तो राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक या अनेक क्षेत्रांमध्ये हा भेदभाव केला जातो. याची कारणं म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव. आता ही समस्या व्यापक का आहे, तर पुरुषांच्या प्रमाणात महिलांना कमी प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. इथे आपण आर्थिक बाजू म्हणू. मी जे आत्ता बोलले की व्यापक आहे, तर सर्व क्षेत्रांमध्ये ही असमानता आपणास दिसून येते. तर आर्थिक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत. यामागे त्यांचं कमी शिक्षित असणं हे सुद्धा एक रिझन आहे. म्हणजेच शिक्षणाच्या संधीसुद्धा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
आजही जर घरामध्ये एकाला कोणाला शिकवायचं असेल तर मुलाला प्राधान्य दिलं जातं की तो उद्या जाऊन आम्हाला सांभाळणार आहे, तर त्याला शिकवणं गरजेचं आहे. मग मुलीला कुठेतरी तिचं शिक्षण थांबवलं जातं किंवा मग तिला घरी बसून जे शिकता येईल ते शिक. पण मुलासाठी मात्र आपण ज्याला म्हणू की तो त्यातनं रोजगार प्राप्त करू शकेल अशा पद्धतीचं शिक्षण त्याला प्राधान्यक्रमाने दिलं जातं. स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता ही जागतिक स्तरावर सगळीकडे दिसते. आत्ता मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने वेतन प्राप्त करत आहेत, IT क्षेत्र असो की सरकारी नोकरी असो. परंतु जिथे अजूनही शारीरिक क्षमतेची कामं आहेत अशा क्षेत्रांमध्ये स्त्रियांना पुरुषाच्या तुलनेमध्ये कमी वेतन दिलं जातं. जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालिकांना रोजच्या जगण्यात चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. जसं मी आत्ता बोलली की जेव्हा मुलगा आणि मुलगी हा प्रश्न समोर येतो तेव्हा मुलालाच प्राधान्यक्रम दिला जातो आणि मुलीला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं जातं की गरज दोघांची आहे पण त्याची गरज पहिले पूर्ण केली जाते. सगळीचकडे नाही. आज बऱ्याच प्रमाणात जागरूकता झालेली आहे. आज मुलगा मुलगी समान मानलं जात आहे आणि या जागरूकतेमुळे आज स्त्रियासुद्धा शिक्षित होत आहे, मुलींना शिक्षण मिळतं आहे, संधी मिळते आहे. पण तरीही आपण जर ग्रामीण भाग किंवा अशिक्षित समाजाचा विचार केला तर तिथे आजही हा भेदभाव आपणास दिसतो. खाण्यापासून तर घालण्यापर्यंत, म्हणजे ताजं असेल तर मुलाला वाढलं जातं, शिळं असेल तर मुलीला दिलं जातं. शिक्षणाच्या बाबतीत पहिलं संधी त्याला दिली जाते. आरोग्याच्या बाबतीतही त्याच्या आरोग्याकडे, त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवलं जातं. त्या तुलनेत मुलींना चालतं ही एक भावना आजही आहे. चालतं, तिला काय होतं किंवा ती पचवते सगळं, तिला काही गरज नाही, नसलं तरी चालते, बाईच आहे. मुळातच बाईमध्ये हा उपजत गुण असतो ॲडजस्टमेंट करण्याचा. अशा पद्धतीची मानसिकता आजही आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसणं ही पण एक व्यापक समस्या आहे की जगामध्ये जर आज तुम्ही सत्तास्थानं, शासनातला सहभाग, निर्णय प्रक्रियेमधला सहभाग जर स्त्रियांचा बघितला, त्यांचं सदस्यत्वाचं प्रमाण बघितलं तर ते पुरुषांच्या तुलनेने अत्यल्प आहे. आणि त्यामुळे निर्णय घेताना ज्या घटकासंबंधी निर्णय घ्यायचा आहे त्यांचं प्रतिनिधित्वच पुरेसं नसेल तर त्या गांभीर्याने त्या मुद्द्याकडे पाहिलं जात नाही. म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी स्त्रिया ज्या गांभीर्याने विचार करतील, सर्वांगाने विचार करतील, तसा त्या मनोभूमिकेतून विचार पुरुष करू शकत नाहीत. पण निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग जास्त असल्याकारणाने कुठेतरी ही सुद्धा एक असमानता आपणास दिसून येते. आर्थिक निर्णय प्रक्रिया म्हणजे घरातला पुरुष कमावता असतो, त्यामुळे जे काही निर्णय असतात आर्थिक बाबतीतले ते पुरुष घेतात. स्त्रियांनी कुठे मत मांडण्याचा प्रयत्न जरी केला तर तुला काय समजतं असं म्हणून त्यांना चूप बसवलं जातं किंवा मी कमवलेलं आहे, मी निर्णय घेईल. तर अशा बाबतीत म्हणजे आर्थिक असो की राजकीय निर्णय असो यामध्ये त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा पुरेसा सहभागही नाही किंवा प्रतिनिधित्वही नाही त्यांचं. त्यांना हिंसा व भेदभावासही सामोरे जावे लागते. जागतिक स्तरावर स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आपणास दिसून येतं आणि आत्ताच्या ही परिस्थितीचा विचार केला तर दुर्दैवाने असं सांगावं लागेल की निर्भया प्रकरण 2012मधलं, हाथरस प्रकरण आत्ता 14/9 म्हणजे सप्टेंबर महिन्यात याच वर्षी झालेलं, निकिता प्रकरण की सरेआम तिला गोळी घातली गेली वल्लभगडमधलं. तर अनेक ठिकाणी या पुरुष सत्ताक कुठेतरी मानसिकतेमुळे स्त्री कुठेतरी नकार देते आहे का, आम्हाला वरचढ होते आहे का, मग तिला पुरुषी शक्तीने तिला दाबा, तिच्यावर अत्याचार करा, हिंसा, तिला पुरुषी शक्तीने तिला घाबरवा आणि तिच्या मनात एक भीती निर्माण करा की पुरुषाच्या वरचढ होण्याचा किंवा पुरुषाच्या बरोबरीत येण्याचा प्रयत्न केला तर पुरुष हिंसा आणि अत्याचाराच्या माध्यमातून
स्त्रियांना पुन्हा मागे दाबण्याचा प्रयत्न करतो. आणि दुर्दैवाने भारतातच नाही तर जगातल्या अनेक ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत अशी हिंसा, अत्याचार आहे, चालू आहे आजही. हे आपल्याला दिसून येतं. पण त्याचबरोबर आज अनेक मुली शिकून समाजामध्ये एक मानाचं स्थानसुद्धा त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ राफेल चालवणारी पहिली वैमानिक महिला होती शिवांगी सिंह. 2019मध्ये डिसेंबर महिन्यात जेव्हा राफेल आलं तर तिने ते उडवलं होतं. मिग चालवणाऱ्या महिला आहेत. फायटर विमान उडवणारी पहिली महिला अवनी चतुर्वेदी, त्यानंतर भावना कांत, मोहना सिंह या आहेत. म्हणजे यांनी सैनिकी क्षेत्रामध्ये, संरक्षण दलामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर वैज्ञानिक क्षेत्रामध्ये तर मंगळयान आपण बघितलं की श्रीहरिकोटावरून जे मंगळयान सोडलं गेलं तर BP दाक्षायनी, रितू कारिथाल, अनुराधा टिके ह्या महिला 5 या महिलांचं या मंगळयान मोहिमेतलं सहभाग आणि त्यांचं कार्य, कर्तृत्व आपणाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा प्रकारे जिथे एकीकडे स्त्रिया हिंसा आणि अत्याचाराला पण त्यांना सामना करावा लागत आहे, पण ह्या जगण्याच्या संघर्षामध्ये हा सामना करत, लढत त्या आपलं कर्तृत्वसुद्धा जिथे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे तिथे त्या दाखवत आहेत, सिद्ध करत आहेत, हे नक्की. आता स्त्रियांच्या संबंधात, त्यांच्या हक्कांच्या संबंधात, त्यांच्या समान दर्जाच्या संबंधात हे जे काही जागतिक स्तरावर चळवळींच्या माध्यमातून किंवा प्रत्येक देश आपल्या कायद्यांच्या, संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे, तर त्यात UN म्हणजे संयुक्त राष्ट्र जागतिक स्तरावरची संघटना, ज्यामध्ये 197 देश आज सहभागी आहेत. तर ह्या संघटनेने सुद्धा कुठेतरी या स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलेलं आपणास दिसून येतं. सन 1975मध्ये UNने ते महिला वर्ष म्हणून जाहीर केलं आणि 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून त्या वर्षापासून साजरा करणं सुरू झालेलं दिसतं. त्याही पुढे जाऊन त्यांनी 1975मध्ये मेक्सिको येथे जागतिक महिलांचं संमेलन झालं UNच्या पुढाकाराने. आणि या संमेलनामध्ये महिलांसाठी जागतिक स्तरावर काही योजना राबवण्याचं ठरलं आणि त्यासाठी 1976 पासून विकास निधी पुरवण्यासही UNने सुरू केलं. आणि याद्वारे जागतिक समूहामध्ये विविध ठिकाणी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी UN मार्फत विविध कार्यशाळा किंवा विविध प्रकारचा निधी पुरवला जातो. तर या 1975 जसं UNनी महिला वर्ष म्हणून घोषित केलं, तसंच 1976 ते 85 हे 10 वर्ष त्यांनी महिला दशक म्हणून घोषित केलं. आणि या मागे याचा उद्देश काय, हे साजरं महिला वर्ष, महिला दशक हे राबवण्याचं यामागे उद्देश काय, तर कुठेतरी या माध्यमातून जागतिक स्तरावर महिलांविषयकचा जो दृष्टिकोन आहे, लिंगभाव निगडीत जो दृष्टिकोन आहे भेदभावाचा, तो बदलून त्या जागी लिंगभाव आधारित समता प्रस्थापित होईल आणि कुठेतरी स्त्रियांच्या कार्याची दखल घेतली जाऊन त्यांनाही एक विकासाच्या धारेमध्ये समानतेने त्यांना पण संधी मिळेल आणि एकंदरीत सर्वांगीण विकास संपूर्ण समाजातील घटकांचा होईल, हा यामागे उद्देश होता. जगात सर्वत्र स्त्रियांना समान हक्क आणि संधी यांना प्रोत्साहन मिळावे, हा या कार्यक्रमाचा हेतू होता. म्हणजे महिला वर्ष किंवा महिला दशक हे कार्यक्रम राबवण्यामागे हेतू काय होता, तर स्त्रियांना समान हक्क, संधी, सन्मान प्राप्त व्हावा जागतिक स्तरावर, हा यामागे हेतू होता. या कार्यक्रमाने स्त्रियांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नाशी जोडण्याचा देखील प्रयत्न केला. जसं मी तुम्हाला सांगितलं की समाजाचा अर्धा घटक अविकसित राहिला तर तो विकास हा खरा विकास राहणार नाही, शाश्वत विकास राहणार नाही. तर जेव्हा स्त्रियांचा विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाचा विकास होईल. अशा दृष्टीने स्त्री
आणि विकास यांची एक सांगड घातली गेली किंवा स्त्री विकास आणि समाज विकास एकमेकांशी जोडला गेलेला आपणास दिसतो आणि त्याच माध्यमातून समाजातल्या समस्यासुद्धा सोडवल्या जातील. जर स्त्रियांचाही पुरुषांच्या बरोबरीने विकास झाला, त्यांनासुद्धा समान संधी मिळाली, तर अनेक समस्यांचं निराकरण या स्त्री पुरुष समानतेच्या आधारावर किंवा लिंगभाव निगडीत समानता या आधारावर होऊ शकतं. शिक्षण, आरोग्य, कामांच्या जागा, जमिनीची मालकी आणि मानवी हक्क याबाबत स्त्रियांना जाणवणारी असमानता यावर या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून UN मार्फत जे विविध कार्यक्रम, महिला संमेलनं, कार्यशाळा जागतिक स्तरावर किंवा विविध देशांमध्ये राबवल्या गेल्या, त्या माध्यमातून या सर्व असमानता ह्या ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून केलं गेलं आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा UN म्हणजे आपण ज्याला म्हणू देश, विविध देशांनी UNच्या साथीने सोडवण्याचा प्रयत्न केला. जसं प्रत्येक स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाची संधी मिळावी. मग जर आर्थिक दृष्टिकोनातून स्त्रियांचं शिक्षण डावललं जातं तर मोफत शिक्षण, जसं आपल्याकडे भारतामध्ये 12वीपर्यंत सर्व मुलींना मोफत शिक्षण आहे. आरोग्य, सरकारी सुविधामध्ये आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या ग्रामीण रुग्णालय असो इथे मोफत पुरवल्या जातात. कामांच्या जागा, तास, त्याचा मोबदला याबाबत जी असमानता आहे तर त्यामध्ये एक सुसूत्रीकरण आणणं की कामांच्या जागा ह्या स्त्रियांच्या दृष्टीने सोयीच्या राहतील, शुद्ध हवा आणि भरपूर उजेड, कामाचे तास नियमित राहतील, सुट्ट्या नियमित राहतील, मोबदलासुद्धा योग्य प्रमाणातच मिळेल, जसा पुरुषांना मिळतो त्या कामाचा तेवढाच मोबदला स्त्रियांना मिळेल. जमिनीची मालकी की जे आता सांगितलं की वस्तू आणि मालमत्तेवरील हक्क त्यांचा, तर जो अधिकार पुरुषांना आहे तर असाच मालकी हक्क स्त्रियांना सुद्धा मिळवता यावा. आणि मानवी हक्क, मानव म्हणून जगण्यासाठी स्त्रीला सुद्धा मानवी हक्क मिळाले पाहिजेत, नव्हे मिळाल्यावर ते सर्वार्थाने उपभोगता आले पाहिजे याबाबत. कारण जरी ती मानव आहे तरी पुरुषांच्या तुलनेत तिला तिचे हक्क उपभोगताच येत नाही, कारण पुरुष सत्ताक व्यवस्था त्यांना त्या प्रमाणात ती मोकळीकच देत नाही. आणि म्हणूनच ही पुरुष सत्ताक मानसिकता बदलून कुठेतरी लिंगभाव निगडीत समानता हा दृष्टिकोन विकसित व्हावा. ही जी काही समानता आहे ही समानता दूर व्हावी या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले गेले आणि त्यानुसार त्या समस्यांवर निराकरण किंवा उपाययोजनासुद्धा प्रत्येक देश किंवा UN या माध्यमातून कार्य करत आहे. तर इथे आपण आज हा एक टॉपिक बघितला. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील महिलांची स्थिती हा घटक अभ्यासणार आहोत. तरी माझा हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटला असल्यास, विश्लेषण आवडलं असल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा कळवा. पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद.